ओला तिथे हजर राहिले आणि त्यांनी पोपच्या स्वरात स्वर मिळवला. ह्याच्यामुळं कदाचित अँथ्रोपोइक बद्दलचं शासनाचं मत आणखीन खराब झालं असणार ना. तुम्ही ही जी मॉडेल्स आहेत आत्ता नवीन आणलेली, ही मॉडेल्स अमेरिकन नसणाऱ्या लोकांना, म्हणजे अमेरिकेचे नागरिक, नॅशनॅलिटी नसणाऱ्या लोकांना, व्यक्तिगत असतील किंवा कंपन्या असतील, सरकार असतील, कुणी जे असतील ती, त्यांना द्यायची नाहीत. आणि दिली असतील तर तो व्यवहार थांबवा. तर त्यांना भीती काय वाटत होती अमेरिकेला, की ही जी मॉडेल्स आहेत नव्याने आलेली अँथ्रोपॉसची, ती जर अमेरिकेच्या शत्रूच्या हातात गेली तर त्याचा उपयोग ते अमेरिकेचा पराभव करण्यात, मात करण्यात अमेरिकेवरती लष्करीसुद्धा ते करू शकतात. आणि ती भीती कायम, ते सावट कायम आहे. तर ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तिचं नियमन करण्यासाठी, तिच्यावरती काही महत्त्वाचे निर्बंध घालण्यासाठी जगातील श्रीमंत लोकशाही राष्ट्रांनी एकत्र यावं. म्हणजे कमीत कमी सगळ्या लोकशाही राष्ट्रांनी एकत्र यावं. न चीनच्या बाबतीत यांचा आक्षेप असेल, आणि चीन जर नसेल मर्यादा पाळत त्या, कारण ते लोकशाही वगैरे नाहीच येते, त्याच्यात ओपन काहीच नसतं, सगळं गपचूप चालतं. तर अशा वेळेला इतर सगळ्या श्रीमंत लोकशाही राष्ट्रांना एकत्र यावं. एकट्या अमेरिकेने आपला स्वतःचा सुभा मांडू नये असं मॅक्रॉन सुचवतात. की ज्या वेळेला त्या पोपनी, आत्ताच्या 14व्या पोपनी, ह्याच डॉक्युमेंटमध्ये क्षमस्व म्हणाले चर्चला, आम्हाला कशासाठी, तर गुलामगिरीच्या प्रथेला सुरुवातीच्या काळात चर्चनी समर्थन दिलं, पुरेसा विरोध केला नाही, त्याचा खेद आहे आम्हाला, आणि आत्ता मी अनकंडिशनल ज्याला म्हणूयात अशा प्रकारची माफी मागतो. हे सुद्धा ते पोप म्हणालेले आहेत. पोपनी क्षमा याचना केल्यानंतर 2-3 दिवसात फ्रान्सच्या पार्लमेंटने स्वतःही क्षमा मागितली, आणि ते जे अवशेष होते त्याचे गुलामगिरीच्या कायद्याचे, ते रद्द करण्याचा निर्णय घेतला. नमस्कार, मी सदानंद मोरे. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या आपल्या उपमालिकेमध्ये महाराष्ट्र मंथनच्या आपलं मनापासून स्वागत करतो. आपण जी चर्चा करीत होतो ती बीजिंग इथे जेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि शी जिनपिंग हे चर्चा करत होते, काही वाटाघाटी करत होते, काही देवाणघेवाण, काही करार मदार होईल का हे पाहत होते, त्याच वेळेला तिकडे व्हॅटिकनमध्ये अर्थात पोप 14वे लिओ हे एक वेगळ्या प्रकारचं महापत्रक जारी करत होते. एन्सायक्लिकल म्हणतात त्याला त्यांच्या त्या विषय परिभाषेमध्ये, की ज्याचे द्वारे त्यांनी अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण गरज असेल त्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेऊ, पण मुख्यत्वे म्हणजे त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात सांगितलं की त्याला आपण डिसआर्म केलं पाहिजे, म्हणजे त्याच्याकडची शस्त्र काढून घेतली पाहिजेत. म्हणजे हे थोडं पर्सनिफिकेशन आहे. त्याच्याकडे कुठे शस्त्र असतात, जे त्याला कोणी डेव्हलप करतात तेच त्याला शस्त्र म्हणून वापरतात खरं तर, म्हणजे त्या बुद्धिमत्तेला, कृत्रिम बुद्धिमत्तेला, असा तो मुद्दा आहे. पण त्यांनी तो फार लावून धरला, आणि त्याच्यामुळं काय 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 परिणाम होतील हे त्यांनी सांगितलं. आणि अनुषंगाने जे इतर प्रश्न निर्माण होतात तीही त्यांनी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि मी असं म्हणालो की बघा, त्याच्याही पूर्वी ज्या वेळेला इराण आणि अमेरिका यांचं युद्ध सुरू झालं होतं, त्या युद्धाच्या संदर्भात सुद्धा या पोपनी, आणि सांगायचा मुद्दा असा की अमेरिकेमधले ते पहिले पोप झालेले गृहस्थ आहेत, त्यामुळं त्यांना अमेरिकेत काय चाललेलं आहे वगैरे वगैरे याचा जवळून येणारा अनुभव आहे. आणि स्वतः ते या बाबतीमध्ये अत्यंत जिज्ञासू आणि सेन्सिटिव्ह अशा प्रकारचे आहेत. तर हे मला सांगायचं होतं, आणि ते मी सांगितलं. आणि त्या अनुसार मग पुढे आपण कुठे गेलो की त्यांनी त्यावेळेला अमेरिकेचा निषेध करणारं जवळजवळ वक्तव्य केलेलं होतं. आणि त्यांना प्रतिवाद, म्हणजे त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी त्यावेळेला JD व्हॅन्स हे जे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आहेत ते पुढे आले होते. आणि त्यांनी खरं तर असंच जवळजवळ सूचित केलं की हा यांचा प्रांत नव्हे, किंवा यांना काय त्यातलं कळतंय वगैरे वगैरे. ही झाली बॅकग्राऊंड. आता त्यांनी हे जे काही केलं, हे जे एन्सायक्लिकल जाहीर केलं, पत्रक जाहीर केलं त्यांनी, त्यावेळेला त्यांच्याबरोबर जी मंडळी होती, आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. तो कोणता मुद्दा, की त्या जवळ असणाऱ्या त्यांच्या मंडळीमध्ये क्रिस्तोफर ओला नावाचे तरुण गृहस्थ होते. आणि हे कोण आहेत क्रिस्तोफर ओला? क्रिस्तोफर ओला हे अँथ्रोपिक या कंपनीचे सहसंस्थापक, को फाउंडर आहेत. आणि त्यांचं इंटरप्रिटेबिलिटी वगैरे वगैरे जे काही शाखा असतात AIच्या, त्यांच्यात ते निष्णात आहेत वगैरे वगैरे, त्या तपशिलात जात नाही मी. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते स्वतः नास्तिक आहेत. हा पहा मुद्दा बरं का.
स्वतः त्यांना देव वगैरे या गोष्टींच्यावर त्यांचा विश्वास नाही, ईश्वरावरती श्रद्धा वगैरे असं तर काही कारण नाही. पण तरी सुद्धा त्यांना त्या पोपनी बोलावलं. का बोलावलं? कारण ते एक अत्यंत महत्वाची AI कंपनी रिप्रेझेंट करतात. हा फार सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. म्हणजे लक्षणीयच मुद्दा आहे तो. हा झाला त्याच्यातला एक भाग, ते करतायत. दुसरा मुद्दा त्यातला आणखीन महत्वाचा आहे की ती जी कंपनी आहे ती नैतिकतेची चाड असणारी कंपनी मानली जाते. ती अँथ्रोपिक नावाची जी कंपनी आहे अमुलाईची, ती नैतिकतेची चाड असणारी कंपनी AI कंपनी म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून तिनं एक नैतिक ज्याला म्हणतो आपण अशा गार्डरेल्स असले पाहिजे, असं संरक्षण असलं पाहिजे AI साठी, म्हणून एक स्वतंत्र डिपार्टमेंटच त्यांच्या अंतर्गत केलेलं होतं. आणि आपण त्याची थोडी चर्चा केली की अमेंडा आस्केल हे या तत्वज्ञ बाई तो सगळा व्यवहार पाहत होत्या आणि त्यांनी त्याचं डॉक्युमेंटही केलेलं आहे. इतक्यापर्यंत आपण पाहिलं. आणि त्याच वेळेला ते आपल्या नुसत्या बोलाचीचं भात बोलाचीचं कडे असं नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी त्याची चुणूक दाखवली. आपण हे कृतीमध्ये उतरू शकतो. फेब्रुवारीची गोष्ट आहे, त्याची चर्चा आपण केलेली आहे. ती कोणती गोष्ट आहे की अमेरिकेचं जे संरक्षण खात्याची मुख्य यंत्रणा आहे पेंटेगॉन, त्या पेंटेगॉनला या अँथ्रोपिकची मॉडेल्स वापरायची होती. कशासाठी वापरायची होती? लष्करी कामासाठी वापरायची होती. तर त्याला त्यांनी नकार दिला की बाबा ते लष्करी कामासाठी आमची मॉडेल्स नाही आहेत, आम्ही काही एक नैतिकतेचं पालन करणारे आहोत. त्यामुळे साहजिकच अमेरिकेचं सरकार नाही म्हटलं तरी रुष्ट झालं. शेवटी माणसं आहेत सगळी, एकमेकांच्या व्यवहाराच्या आड जर कोणी आलं तर त्यांना राग येतो. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्याकडची लष्कराची जी कॉन्ट्रॅक्ट होती या AI मॉडेल्सची वगैरे, ती त्यांनी काढून घेतली आणि सॅम अल्टमनला दिली. तो एक मोठा चर्चेचा विषय झाला. त्याच वेळेला मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यावेळेला असं इंडिकेट केलं होतं की यांनी आता शासन संस्थेची थेट पंगा घेतलेला आहे आणि तो त्यांना मागात पडलाय. त्याचा अर्थ दुसरा असाही होतो की एकतर कॉन्ट्रॅक्ट काढून घेतले वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर सुद्धा जर संधी मिळाली तर अमेरिकन सरकार त्यांना सोडणार नाही. हा संदेश त्याच्यातून आपोआपच, म्हणजे समजणेवाले को इशारा द्यावाच लागतो असं नाही, तो आपण समजून घेऊ शकतो. हे मी त्या काळामध्ये इंडिकेट केलेलं होतं. याची आपल्याला फक्त आठवण करून देतो. आपण तो व्हिडिओ परत पाहू शकता. आत्ता मधल्या काळात काय झालं, म्हणजे ही जी सद्गृहस्थ जे आहेत ते त्या पोपच्या याला उपस्थित राहिले आणि त्यांनी अँथ्रोपिकच्या वतीनं, आणि त्यांनी एकूणच AI इंडस्ट्री, ते काय म्हणाले मी तुम्हाला सांगणारच आहे. पण तत्पूर्वी मला आणखीन एका गोष्टीचा परामर्श घ्यायचा आहे. ती गोष्ट कोणती की या ओला तिथे हजर राहिले आणि त्यांनी पोपच्या स्वरात स्वर मिळवला. ह्याच्यामुळं कदाचित अँथ्रोपिक बद्दलचं शासनाचं मत आणखीन खराब झालं असणार ना. आणि ही तेवढं स्वाभाविक आहे. आणि त्याचा परिणाम म्हणा किंवा खरोखर तसा असेल, वस्तुस्थिती असेल, आपण काही त्यातले इतके तज्ज्ञ नाही आहोत की त्याच्यात फायनल जजमेंट देऊ शकतो. काय केलं सरकारने, अमेरिकेच्या सरकारने एक फार महत्वाची गोष्ट अशी केली, अर्थात ते संरक्षण खात्यानेच केले त्यांच्या, किंवा आणखीन दुसरं कुठलं खातं असेल, ते करतात असल्या गोष्टी. तर काय त्यांनी केलं माहिती आहे का की नुकताच काही दिवसांपूर्वी अँथ्रोपिकनी 2 मॉडेल्स पुढे आणलेली होती. एक म्हणजे क्लाउड मायथॉस 5. आता हे एक मॉडेल होतं आणि ते मॉडेल त्यांनी स्वतःहून काही दिवसातच मागे घेतलं. का? कारण त्याच्यामध्ये अशी काही यंत्रणा होती की अलर्ट यंत्रणा होती की जिच्या आधारे इतर यंत्रणांमधल्या, म्हणजे इतर कंपन्यांच्या यंत्रणांमधल्या त्रुटी, वीक पॉइंट्स ज्याला म्हणतो आपण, व्हल्नरेबिलिटीज म्हणतो, त्या पटकन कळता येण्यासारख्या होत्या. आणि इतकंच नव्हे तर त्यांच्यात प्रवेश करता येणं शक्य होतं. आता अशा प्रकारचं जर मॉडेल इतरांच्या, किंवा ज्याला आपण बॅड एजंट्स म्हणतो यांच्या सगळ्यांच्या भाषेमध्ये, अशा दुष्टबुद्धीच्या लोकांच्या हातात जर पडलं, मग ते वैयक्तिक पातळीवरती असेल किंवा त्यांच्या काही कोणाच्या संस्था असतील, कोणी हेरगिरी करणारे लोक असतील, कुणी पैशांचा अपहार करणारे लोक असतील, ज्याला आपण सगळ्यात सायबर सिक्युरिटी वगैरे म्हणतो, अशा प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागेल हे त्यांच्याच लक्षात आलं आणि त्यांनी स्वतःहून ते सस्पेंड केलं. त्याच्यामध्ये पुढचा टप्पा काय माहितीये का? पुढचा टप्पा असा आहे की त्यांनी आणखीन एक मॉडेल पुढे आणलं. आता ह्याच्या अगोदरची जी मॉडेल्स होती ना, ती ओपस नाव दिलं होतं त्या प्रकारच्या मॉडेल्सला, तर त्याच्यापेक्षाही प्रगत आहेत म्हणून मायथॉस नाव आलं. तर त्यांनी काय केलं, आणखीन एक मॉडेल बाजारामध्ये आणलं आणि ते अत्यंत महत्वाचं, आणि त्याला क्लाउड फेबल 5 असं नाव दिलं. आता हे त्याच्यापेक्षा जास्त शार्प म्हणतो आपण अशा प्रकारचं मॉडेल आहे. आणि हे खरंच जर हातामध्ये गेलं इतरांच्या कोणाच्या अशा प्रकारच्या लोकांच्या मगाशी, तर ते अधिक त्रासदायक होईल. म्हणजे खरं त्यांनी काय केलं होतं माहिती का की हे मॉडेल तयार केलं त्याच वेळेला त्यांच्या परीने जेवढी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली होती. हा एक मुद्दा.
आणि इव्हन मायक्रॉसमध्ये ज्या काही त्रुटी होत्या ना त्या भरून काढण्याचा प्रयत्न त्यांनी या मॉडेलच्या साह्याने केलेला होता. एक लेअर म्हणूयात प्रोटेक्टिव्ह असा आधी टाकला होता वगैरे असं ते म्हणतात. आता हे ज्या वेळेला मॉडेल त्यांचं आलं त्यावेळेला अमेरिकन सरकारनी म्हणजे इथपर्यंत लक्षात घ्या, ओला महाशयांनी पोपच्या सुरात सूर मिळवायचं काम होऊन गेलेलं होतं. ही त्याच्यानंतरची गोष्ट आहे. त्यांनी काय केलं माहिती का, की या कंपनीला आदेश दिला की तुम्ही ही जी मॉडेल्स आहेत आत्ता नवीन आणलेली ती मॉडेल्स अमेरिकन नसणाऱ्या लोकांना म्हणजे अमेरिकेचे नागरिक नॅशनॅलिटी नसणाऱ्या लोकांना व्यक्तिगत असतील किंवा कंपन्या असतील सरकार असतील कुणी जे असतील ती त्यांना द्यायची नाहीत आणि दिली असतील तर तो व्यवहार थांबवा. हां, आता आणखीन त्यातला मुद्दा पहा, हे किती काटेकोरपणाने बघितलं जातं. यांच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. उदाहरणार्थ आता माझ्यासारखा माणूस किंवा तुम्ही जे ऐकताय भारतातले लोक त्यांचं तर होणारच होणार. तुम्हाला भारतात बसून तर ते नाहीच घेता येणार. पहिला मुद्दा असा आला. पण अमेरिकेत काम करणारे जे भारतीय आहेत, खुद्द अँथ्रोपिक कंपनीमध्ये सुद्धा काम करणारे जे भारतीय आहेत आणि ज्यांनी नागरिकत्व स्वीकारलेलं नाही त्यांना सुद्धा ते मिळणार नाही. पण त्यांना सुद्धा वंचित केलं गेलं पाहिजे त्या उपयोगापासून. मग कोणाला मिळेल? आता तुम्ही अमेरिकेची नागरिकच असेल तर त्याला अमेरिकन सरकारचा इलाज नाही, त्यांना मिळू शकेल. म्हणजे हे कसं झालं, मला आठवण झाली एका मागच्या गोष्टीची, की कुठली तरी एक अभिनेत्री ती 18 वर्षाची झाली नसताना तिनं अशा एका सिनेमात काम केलं की ज्या सिनेमाला प्रौढांसाठी असा दर्जा मिळाला, त्याला ए म्हणतो आपण. तिने त्यात काम केलं होतं आणि ती स्वतः ज्या वेळेला तो सिनेमा पाहायला गेली त्यावेळेला तिला अडवण्यात आलं की तुम्हाला याच्यामध्ये प्रवेश मिळत नाही थिएटरमध्ये, कारण तुम्ही अजून 18 वर्षांचे नाही आहात. हा तर एक विरोध आहे ना एक प्रकारचा, पण होतो अशा प्रकारचा विरोध. तसंच की ज्या लोकांनी ते मॉडेल तयार करण्यासाठी प्रयत्न केले त्या मॉडेलमधले इन्स अँड आउट्स त्यांना माहिती आहेत, सगळ्या तपशिलांच्या सह, सगळ्या व्हल्नरेबिलिटीसह, त्रुटींसह. असा जर माणूस जर भारतीय असेल आणि त्यांनी कंपनीत काम करताना नागरिकत्व मिळवलं नसेल तर त्याला सुद्धा ते ऑफिशियली घेता येणार नाही. तर हे त्यांनी केलं आणि मुद्दा माझा तोच आहे ना की या मंडळींनी खूप प्रोटेस्ट केलेला आहे. म्हणजे त्या प्रोटेस्टमध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या परत तपशिलात जायचं कारण नाही, तांत्रिक मुद्दे आहेत. पण त्यांचं म्हणणं असं आहे, पहिलं म्हणणं असं आहे की हे असं फार क्वचित घडू शकेल अपवादात्मक रीतीनं आणि ते आम्ही इम्प्रूव्ह सुद्धा करू शकणार आहोत. आम्ही ऑलरेडी त्याची खबरदारी घेतलेली आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट, आणि हे कदाचित अधिक महत्त्वाचं वाटतं, हा सगळा जो प्रकार आहे ना तो प्रकार इतका कॉमन आहे की या कसोट्या जर इतर मॉडेल्सला लावल्या आत्ता जे प्रचलित आहेत ते त्यांच्या बाबतीत सुद्धा असं होऊ शकतं. लक्षात घ्या. मग त्यांच्यावरती पण बंदी घालणार का तुम्ही? ते नाही घालत. मग फक्त आमच्यावरतीच का? अशा प्रकारचं सूचन त्यांनी त्या नंतरच्या काळात सांगितलं लोकांना, पत्रकारांना वगैरे, पत्रकं वगैरे काढून त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि तेही सांगतात की कदाचित, आता मुद्दा लक्षात घ्या, की आमचं मॉडेल त्यांना नीट समजलं नसेल, तिथले जे कोणी तज्ज्ञ आहेत ते ज्यांनी बंदी घालण्याचा प्रयत्न केला, किंवा एक गैरसमज झाला असेल या मॉडेल्सच्या बद्दल. तसं काही असणार नाही असं त्यांनी, आणि आम्ही ते समजून सांगू, त्यांना पटवून सांगू त्याचं स्वरूप काय आहे, त्यातनं हे कसं होणार नाही, एवढा आटापिटा त्यांना करायला लागलेला आहे. हा मला मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. आणि हे का घडलं त्याची कारणं तर ऑब्व्हियस आहेत. एक म्हणजे त्यांनी पहिल्यापासून त्या नैतिक चौकटीवरती दिलेला भर अलाइनमेंटच्या कॉन्टेक्स्टमधला. दुसरा मुद्दा आपल्याला दिसला, पेंटेगॉनला त्यांनी लष्करी कामासाठी उपयोग करायला त्यांच्या प्रॉडक्टची मनाई केली. आणि तिसरा मुद्दा आता हा, त्यांचे जे कोणी अत्यंत महत्त्वाचे अधिकारी आहेत ते स्वतः त्या कंपनीच्या वतीनं पोपच्या मांडीला होऊन बसले असं म्हटलं तरी चालेल आणि त्यांनी सुरुवात सूर मिळवला. हा मुद्दा आहे. ते काय वगैरे म्हणाले हे मी सांगणार आहे, पण तत्पूर्वी मला आणखीन एका गोष्टीकडं आपलं लक्ष वेधायचं आहे. आणि ती इमिजिएट गोष्ट आत्ता घडलेली, म्हणजे मी जेव्हा आत्ता हे ब्रॉडकास्ट रेकॉर्ड करतोय तेव्हाच बातमी अशी आली होती की फ्रान्समध्ये G7 देशांची एक परिषद झालेली आहे आणि त्या परिषदेमध्ये जे लोक गेले त्यांच्यामध्ये भारताचे पंतप्रधान, कारण G7 चे एक घटक आहे भारत, तर त्यांनी सुद्धा काही गोष्टी अशा सांगितल्या. हा एक मुद्दा आला. पण त्याच्यापेक्षा स्पष्टपणे यजमान ज्यांना म्हणूयात आपण, ते फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी सांगितलं. त्यांनी काय सांगितलं की त्यांना कळलंय अशा पद्धतीने अँथ्रोपिकचं काहीतरी झालेलं आहे. आणि सांगायची गोष्ट म्हणजे स्वतः अँथ्रोपिकचे CEO अबुधाई, नंतर तिकडे सॅम अल्टमन, अशी ज्यांना आपण बडी धेंड म्हणतो, ती त्यातली बरेचशी लोक तिथे
त्या ठिकाणी त्या मीटिंगमध्ये त्या परिषदेमध्ये हजर आहेत. डेबी सासाबिस आहेत, गुगल डीप माइंडचे वगैरे वगैरे, त्यांच्या समोर हे सगळं घडलेलं आहे. आणि तिथे मॅक्रॉन यांनी अमेरिकेचा एका अर्थाने निषेध केला असं आपण म्हणता येईल. निगेटिव्हली. आणि पॉझिटिव्हली सांगायचं झालं तर ते असं म्हणतायत की हे अमेरिकेने अमेरिकेपुरतं केलं आणि कुठल्याही राष्ट्राला त्याची सिक्युरिटी, त्यांना भीती काय वाटत होती अमेरिकेला, परत एकदा रिपीट करतो की ही जी मॉडेल्स आहेत नव्याने आलेली अँथ्रोपॉसची, ती जर अमेरिकेच्या शत्रूच्या हातात गेली तर त्याचा उपयोग ते अमेरिकेचा पराभव करण्यात, मात करण्यात अमेरिकेवरती लष्करी सुद्धा ते करू शकतात. आणि ती भीती कायम, ते सावट कायम आहे. तर मग आता त्यांच्या राष्ट्रीय प्रश्नांच्या बद्दल कुणी काय करत असेल तर त्याच्याबद्दल मॅक्रॉन काय किंवा कुणीच बोलणार नाही. पण मुख्य जो प्रश्न आहे ना, AI हे एका राष्ट्राच्या आवाक्यातली ही गोष्ट नाही आहे. म्हणजे ते सतत सगळे लोक सांगत आले आहेत. आणि त्याला हे अपवाद नव्हते अमेरिकेचे लोक, की आत्ता मध्ये नाही का, म्हणजे परत परत सांगतो तुम्हाला की किसिंजर, ॲलिसन हे लोक सतत आग्रह करत होते की ह्या 2 महासत्ता आहेत AI मधल्या, त्यांनी एकत्र येऊन धोरण आखलं पाहिजे, जगातले लोक त्यांच्या मागे येतील. आणि इतकंच नव्हे तर मधल्या काळात 4 समिट सुद्धा झाल्या. आपण पाहिजे ना, ब्रिटनीला झाली, कोरियाला झाली, फ्रान्समध्ये झाली, आणि शेवटी भारतामध्ये झाली. तिथं हा सूर आहे की सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जे निर्बंध वगैरे घालायचे ते घातले पाहिजेत. आणि अँथ्रोपिकचं सुद्धा हेच म्हणणं आहे, ओलाने सुद्धा हीच बाजू मांडलेली आहे की सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. पण अचानक अमेरिकेला काही साक्षात्कार झाला म्हणा किंवा काही झालं ट्रम्पला, आणि त्यांनी अँथ्रोपिक पुरता हा मुद्दा लावून धरला. आणि इतरांना, म्हणजे आता त्याच्यातला मुद्दा असा बघा, काही एक कन्स्ट्रक्टिव्ह मुद्दा आला पाहिजे ना. मग मॅक्रॉन असं त्या ठिकाणी म्हणायला लागले की प्रगत ही जी कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तिचं नियमन करण्यासाठी, तिच्यावरती काही महत्वाचे निर्बंध घालण्यासाठी जगातील श्रीमंत लोकशाही राष्ट्रांनी एकत्र यावं असं आवाहन केलं. श्रीमंत लोकशाही राष्ट्र का म्हटले? एक AI हे काय कुठल्याही देशाला परवडणारी गोष्ट नाहीये. म्हणजे जे लोक त्याच्यामध्ये पुढे जात आहेत, प्रगत होत आहेत, ते श्रीमंत असले पाहिजे, ते गृहीत आहे. आणि दुसरा मुद्दा काय, लोकशाही देशाने एकत्र यावं. आता याच्यात आपोआप चीनचं वर्जन झालं आणि तोच तर प्रॉब्लेम परत परत येतो ना. आणि त्यांनी एकत्र येऊन काय करावं, त्यांनी सगळ्यांना कॉमन अशा प्रकारचे एक आचारसंहिता म्हणा किंवा नैतिक चौकट निर्माण करावी. तर हा जो राष्ट्रवाद अमेरिकेने दाखवला तो संकुचित आहे, अशा प्रकारची सुद्धा टीका करण्याचं धाडस यांनी ठेवलं. आणि हे जे मॅक्रॉनने, आणि हे जे प्रगत तंत्रज्ञान आहे त्या प्रगत तंत्रज्ञान हे आपल्यापुरतं ठेवू नये, इतरांना त्यांच्यापासून वंचित करू नये असं ते म्हणाले. म्हणजे कमीत कमी सगळ्या लोकशाही राष्ट्रांनी एकत्र यावं. जर चीनच्या बाबतीत यांचा आक्षेप असेल आणि चीन जर नसेल मर्यादा पाळत त्या, कारण ते लोकशाही वगैरे नाहीच आहे, ते त्याच्यात ओपन काहीच नसतं, सगळं गपचूप चालतं, तर अशा वेळेला इतर सगळ्या श्रीमंत लोकशाही राष्ट्रांनी एकत्र यावं. एकट्या अमेरिकेने आपला स्वतःचा सुभा मांडू नये असं मॅक्रॉन सुचवतात. आणि त्याचं कारण सरळ आहे ना, त्याचं कारण असं आहे की इतर आज मितीला कुठलंही राष्ट्र, युरोपातली प्रगत राष्ट्र धरून, फ्रान्स धरून, चीन जेवढी अमेरिकेची बरोबरी करतो, स्पर्धा करतो, तेवढी करू शकत नाही. मग भारत वगैरे देशांचा मुद्दा सोडा, हा भाग आहे. आणि या सगळ्या राष्ट्रांची जबाबदारी आपल्यावरती आहे असं आत्तापर्यंत तरी अमेरिका समजत होती. म्हणजे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू, राजकीय आणि आर्थिक. राजकीय कसा, तर लोकशाही मानणारा देश आहे, त्यामुळे तो आपोआपच इतरांना लीड करतो. अमेरिकेबद्दल इतरांची तीच भावना होती. स्वतः अमेरिका आत्तापर्यंत स्वतःला त्याच पद्धतीने प्रोजेक्ट करत आली होती. म्हणजे यांच्या अगोदरपर्यंतचा मुद्दा सांगतो मी, ट्रम्प यांच्या अगोदरचा. आणि दुसरा त्यातला मुद्दा काय आला, हा आर्थिक मुद्दा आला ना परत. एवढं आर्थिक सामर्थ्य ह्या लोकांच्याकडे नाहीये कोणाकडे, बाकीच्या युरोपियन वगैरे वगैरे जे कोणी असतील ते एकत्रितरित्या सुद्धा नाही. म्हणजे एकेका देशाकडे नसेल, पण ज्याला आपण युरोपियन युनियन म्हणतो, तो संघ म्हणतो, त्याच्याकडे सुद्धा नाहीये. आणि मग आता अमेरिका एका बाजूला राजकीय व्यवस्था, परत आपण व्यवस्थेची भाषा बोलतोय, उपव्यवस्था म्हणूयात आपण महाव्यवस्थेची, तर राजकीय व्यवस्था ही लोकशाही असली पाहिजे असं सांगणारी अमेरिका, आणि ती लीड करणारी आणि त्या लोकशाही देशांचं प्रोटेक्शन करणारी, म्हणजे कम्युनिझम पासून प्रोटेक्शन करण्यासाठीच त्यांनी नाटोची संघटना केली ना, करायला लावली. हा तोच मुद्दा आहे. एक उपव्यवस्था राजकीय आणि दुसरी आर्थिक आहे. तर आर्थिक उपव्यवस्था लोकशाहीची सुसंगत कोणती असणार, तर भांडवलशाही असणार. मग त्या भांडवलशाहीचं रक्षण करायचं काम, सांभाळ करण्याचं काम आतापर्यंत अमेरिका करते. अमेरिकेने ती आपली जबाबदारी मानलेली आहे, ऐतिहासिक जबाबदारी मानलेली आहे, लक्षात घ्या. आणि दाखवलेलं आहे तसं त्यापूर्वी
विशेषतः दुसऱ्या महायुद्धानंतर जी पडझड झाली सगळ्या राष्ट्रांची आर्थिक, त्या राष्ट्रांना बाहेर काढण्यासाठी मग वेगवेगळ्या ठिकाणी त्या जे काही कॉन्फरन्सेस भरवल्या, मार्शल प्लॅन तयार केला, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा काही प्रमाणात आपल्या पॉडकास्टमध्ये आणि सकाळमधल्या माझ्या लेखमालेमध्ये विश्वाच्या अर्थामध्ये केलेली आहे. विश्वाचे अर्थाचा पहिला खंड थोड्याच दिवसांमध्ये प्रकाशित होत आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, अमेरिकेने काय केलं वगैरे वगैरे वगैरे. तर अशी परिस्थिती जर असेल तर अमेरिका ऑल ऑफ ए सडन स्वतःला बाजूला कशी काय करून घेऊ शकते, हा मुद्दा आहे. म्हणजे अमेरिकेची आणि चीनची काही एक स्पर्धा आहे असं आपण मान्य केलं घडीवर, आणि त्या बाबतीत अमेरिका ही लोकशाहीवादी असल्यामुळेच बाकीच्या राष्ट्रांचा अमेरिकेला पाठिंबा आहे, हे जर चित्र असेल तर अशा अवस्थेमध्ये अमेरिकेला खरं तर त्या बाबतीपुरतं का होईना पाठिंबा देणारे जी राष्ट्र आहेत त्या सगळ्यांना एकाएकी डिप्लॉय करणं, वंचित करणं या नव्या मॉडेल्सपासून, प्रगत तंत्रज्ञानापासून, हे एक अमेरिकेसाठी योग्य नाही असा मुद्दा यांनी मांडलेला आहे. आणि त्यांनी मांडला याच्यात नवल काय, स्वतः अल्टमन म्हणतोय तिथे, लक्षात घ्या. म्हणजे अल्टमन हे म्हणणं म्हणजे आता याचा अर्थ जवळजवळ कुणीच त्याच्यापासून वेगळा होऊ शकत नाही असा, तर ती लिमिटिंग केस झाली. आपण पाहिलं ओपन एआयची. अल्टमनने काय सांगितलं की एआय नियमनासाठी जागतिक ऐक्य हवे. म्हणजे आता त्याच्यात चीनाला झाला, म्हणजे अगदी तात्विक दृष्टिकोनातून पाहिजे झालं तर प्रॅक्टिकली किमान लोकशाहीवादी राष्ट्र. तर ही जी बाब आहे ती सॅम अल्टमनला सुद्धा मान्य आहे, हे स्वच्छपणे सांगण्याचं काम चक्क यांनी केलेलं आहे, अल्टमनने केलेलं आहे. तर हे घडतंय आत्ता, आणि या घटनेची पाळंमुळं तुम्हाला कुठे नेता येतात कमीत कमी, ती आपणाला अँथ्रोपिक कंपनीने ज्या पद्धतीने एका बलवत्तर अशा शासन संस्थेला जवळजवळ आव्हान दिलं, हा मुद्दा आहे. आणि आपण तोच मुद्दा चर्चेला घेतला होता की आता ह्या व्यवस्था आहेत वेगवेगळ्या. बघा, आपण परत एकदा ते मॉडेल वापरतोय. कोणत्या कोणत्या व्यवस्था आहेत? राज्य व्यवस्था ही सगळ्यात महत्वाची व्यवस्था आहे. ओके. नंतर दुसरी ही अर्थव्यवस्था आहे की हे आत्ता जे चाललंय एआयचं वगैरे ते सगळं त्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा भाग आहे. आणि तिसरी एक व्यापक समाज व्यवस्था आहे. त्या समाज व्यवस्थेच्या अंतर्गत धर्म व्यवस्था ही सगळ्यात महत्वाची व्यवस्था आहे असं मी तुम्हाला सांगेन. त्या धर्म व्यवस्थेचा आजचा एक मुख्य प्रवक्ता, जगामध्ये जास्त संख्या ख्रिश्चन लोकांची माझ्या समजुतीप्रमाणे, आणि त्याच्यात परत प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक यांचा जर विचार केला दोन मुख्य पंथांचा, तर कॅथोलिक मंडळी जास्त आहे संख्येने. तर आणि प्रोटेस्टंट पंथामध्ये असा कोणी सर्वोच्च संस्था, यंत्रणा किंवा व्यक्ती नसते सगळ्या प्रोटेस्टंटांना काही सांगणारा. तर तिथे परत व्यक्ती स्वातंत्र्याला वगैरे बऱ्यापैकी स्कोप आहे, धर्मग्रंथांचं इंटरप्रिटेशन करणारा बऱ्यापैकी स्कोप आहे. किंबहुना तो मिळावा म्हणून तर मार्टिन लुथरने एक वेगळी गोष्ट सांगायचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तो संप्रदाय स्थापन झाला. तरी सुद्धा आज मी तिला रोमन कॅथोलिक पंथ जो आहे तो अजूनही प्रभावी आहे, त्याचे अनेक अनुयायी आहेत. त्यांचा जो सर्वोच्च नेता, त्याला आपण पोप म्हणतो, सर्वोच्च धर्मगुरू, महाबिशप म्हणा, काही म्हणा, की जो व्हॅटिकन सिटीमध्ये असतो, आणि त्यानं आत्ता जे आहेत ते महाशय, पोप महाशय, त्यांना आपण 14वा लिओ असं म्हणतो. ते नाव त्यांनी स्वतः घेतलेलं आहे, धारण केलेलं आहे. आणि ते का, त्याचाही ओहापोह आपण याच्या पूर्वीच्या एका पॉडकास्टमध्ये, म्हणजे मागच्याच पॉडकास्टमध्ये केलं आहे. ते का, तर 13वे लिओ जे होते त्यांनी 1893 साली कॅथोलिक चर्चला किंवा कॅथोलिक पंथीयांना भूमिका घ्यायला लावली, आणि तिथलं त्यांनी एन्सायक्लिकल जे जारी केलं, प्रस्तुत केलं, त्याच्यात ही भूमिका मांडली की आत्ताचा, म्हणजे तेव्हाचा जो संघर्ष चालू होता भांडवलशाही आणि कामगार श्रमिक यांच्यामधला, आणि त्याच्यातनं श्रमिकांच्या संस्था स्थापन करून, युनियन स्थापन करून वगैरे वगैरे भांडवलशाहीला उलथून टाकेपर्यंत चळवळी गेल्या होत्या. विशेषतः मार्क्सवाद आला होता, कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्टांच्या युनियन स्थापन झाल्या होत्या. अशा परिस्थितीमध्ये आपण यांना मोकळं सोडायचं का भांडवलशाहीचा? तर तसं करता कामा नये. ही स्वच्छ सामाजिक भूमिका, त्याचं ते राजकीय म्हणत नाहीत पण सामाजिक भूमिका म्हणतायत, ही घेतलेली आहे त्या पोपनी, 13व्या पोपनी. आणि ही परत महत्वाची गोष्ट आहे ख्रिश्चॅनिटीच्या इतिहासामध्ये, की चर्चला, धर्मसंस्थेला अशी भूमिका घेता येते, अलिप्त राहून चालत नाही. आणि ही सगळ्यांची भूमिका असेल.
ज्यांना कोणाला वाटतं याच्यात काहीतरी तथ्य आहे त्यांनी सुद्धा यावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. जरी त्यांच्या त्या मुख्य धर्मगुरूंसाठी ते असेल सगळं महापत्रक किंवा पवित्र पत्रक तरी सुद्धा हे तिथं क्लिअर आहे. पण आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट कसं आहे की मुळात भांडवलशाही स्थापन झाली, कॅपिटलिझम ही आली, तिचं कारण व्यक्तीला स्वातंत्र्य आहे हव्या त्या प्रकारचं. मग तिला तिचे आर्थिक व्यवहार करण्याचंही स्वातंत्र्य आहे असा मुद्दा आपोआप येतो. आणि त्याच्यातनं परत कॅल्व्हिनिस्ट दुसरी एक ब्रँच म्हणूयात आपण. आणि ह्या ब्रँचचं वैशिष्ट्य काय की तो वर्क इथिक्स त्याला म्हणतो आपण, कामाकडे एक प्रकारची उपासना म्हणूनच पाहावं असा असा तो एक मुद्दा आहे. तर ते प्रोटेस्टंट पंथामुळे भांडवलशाहीच्या उदयाला मदत झाली अशी भूमिका मांडण्यात आली. मॅक्स वेबर नावाच्या प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञांनी ते मांडलं. त्यामुळं असं दिसतं चित्र की ह्या युनियनबाजीमध्ये वगैरे प्रोटेस्टंट लोक फारसे पडताना दिसत नाही. याच्या उलट कॅथॉलिक अगदी त्यांच्या खूप पूर्वी त्यांनी स्वतःच्या कामगार चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे, संघटना स्थापन केलेल्या आहेत. हे दिसतं आपल्याला चित्र. म्हणजे त्यातल्या त्या जे वंचित आहेत, जे गरीब आहेत, त्यांची बाजू घेऊन आम्ही पुढे येतो असं त्यांना दाखवायचं असं चित्र दिसतं आपल्याला. तर ही सगळी परिस्थिती तिथे आली. आणि मग त्या 13व्या पोपचं अनुकरण करून किंवा त्यांचा मार्ग अनुसरून करून मी या ठिकाणी पोप या अखत्यारीतून ह्या सगळ्या धर्मनिष्ठ लोकांना असं आवाहन करतो. काय आवाहन करतो? ते मोठं 200 पानाचं जे डॉक्युमेंट आहे, 40,000 शब्दांपेक्षा शब्द त्याच्यामध्ये आलेले आहेत. आणि ते अत्यंत महत्त्वाचं, मी तुम्हाला असं म्हणेन की पहिलं चतुर्थक संपलेलं आहे 2025 मध्ये या 21व्या शतकाचं, आणि हे दुसरं सुरू झालेलं आहे. तर दुसऱ्या शतकातलं पहिलं सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट, आणि शतकातलं नव्हे त्या चतुर्थकातलं, शतकाच्या चतुर्थकात म्हणजे आता 25 सालापासून तर 50 सालापर्यंत जर कुठला असेल आणि 50 सालापर्यंत जे चालेल त्याचा प्रभाव असेल ते हे 14व्या लिओ यांचं डॉक्युमेंट, यांचं एन्सायक्लिकल आहे. अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. मुख्य विषय जरी AI असला तरी त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा, युद्ध आहे, शांतता आहे, गुलामगिरी आहे, देवरी आहे, एकही गोष्ट त्यांनी सोडलेली नाही. म्हणून त्या पोपला धन्यवाद दिले पाहिजेत त्या बाबतीत की तुम्ही इतकी जागरूकता दाखवली. आणि कुठेतरी अंतर्मुख होऊन राज्य करताना आता विचार करावा लागेल, कंपन्यांना विचार करावा लागेल याचा. कारण त्यांचं आवाहन जसं कंपन्यांना आहे, AI कंपन्यांना, जसं शासनाला आहे, शासन संस्थांना, तसं त्यांचं आव्हान ग्राहकांना सुद्धा आहे. ते म्हणतायत त्या ठिकाणी की लहान मुलांच्या हातात देऊ नका हे. आणि ते का? तर त्याचा अल्टिमेट संबंध मानवाच्या प्रतिष्ठेशी पोचतो, माणसाच्या माणूसपणाशी पोचतो. जितका तुम्ही AI ला जास्त वाव द्याल तितकं तुमचं मनुष्यत्व संकुचित होत जाईल. आणि मग ज्याला तांत्रिक भाषेमध्ये, तात्विक भाषेमध्ये पोस्ट ह्युमन वगैरे वगैरे शब्द प्रयोग केले लोकांनी, ट्रान्स ह्युमन, ते कसं चुकीचं आहे धर्माच्या दृष्टिकोनातून, किंवा अल्टिमेटली तो ईश्वराशी द्रोह आहे, हे ते पोप सांगतायत. म्हणून अत्यंत महत्वाचं डॉक्युमेंट मानतो. आणि मला या गोष्टीचा खेद होतो, उदाहरणार्थ की शंकराचार्य असं काही करतात का? आपले त्यांची बांधिलकी नाही का या समस्त हिंदू समाजाशी? म्हणजे सगळ्या जगाशी सोडून देऊ आपण, पण त्यांना निदान पहिल्यांदा ख्रिश्चन लोकांनी काहीतरी जागा झालं पाहिजे, असं असं करायला पाहिजे, असं असं करायला नको असं वाटतंय. कधीही कुणीही असं काही स्टेटमेंट केल्याचं माझ्या ऐकवत नाही. आणि शेवटचा मुद्दा सांगून थांबतो आजच्या पॉडकास्टमध्ये. तो कोणता आहे की ज्या वेळेला त्या पोपनी, आत्ताच्या 14व्या पोपनी ह्याच डॉक्युमेंटमध्ये क्षमस्व म्हणाले चर्चला, आम्हाला कशासाठी? तर गुलामगिरीच्या प्रथेला सुरुवातीच्या काळात चर्चनी समर्थन दिलं, पुरेसा विरोध केला नाही, त्याचा खेद आहे आम्हाला. आणि आता मी अनकंडिशनल ज्याला म्हणूयात अशा प्रकारची माफी मागतो. हे सुद्धा ते पोप म्हणालेले आहेत. आणि पोपच्या म्हणण्याचा परिणाम कसा होतो तुम्हाला सांगतो की आज उदाहरणार्थ फ्रान्स नावाच्या देशामध्ये गुलामगिरी वगैरे अजिबात नाही आणि कित्येक वर्ष झाली. तसा त्यांनी कायदाही पूर्वी केलेला आहे, पण त्या कायद्याचे काही अंश चुकून त्यांच्या घटनेत राहून गेले. पोपनी क्षमायाचना केल्यानंतर 2-3 दिवसात फ्रान्सच्या पार्लमेंटने स्वतःही क्षमा मागितली आणि ते जे अवशेष होते त्याचे गुलामगिरीच्या कायद्याचे ते रद्द करण्याचा निर्णय घेतला. जसं त्यांचं ते असून नसून काही फरक पडत नव्हता. हा मुद्दा आहे.
म्हणून धर्मसत्ता ही आजही महत्त्वाची आहे आणि धर्मसत्तेच्या लोकांनी पुरेसं लक्ष दिलं पाहिजे इकडं. तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. आपल्या धर्माच्या पालनासाठी एकूण जी व्यवस्था आहे, सामाजिक, राजकीय, आर्थिक, ती अनुकूल असली पाहिजे. प्रतिकूल असलेल्या संस्थांमध्ये, परिसंस्थांमध्ये धर्मपालन नीट करता येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे यांनी सुद्धा. म्हणून मला या पोपचं महत्त्व वाटतं आणि त्यांचं डॉक्युमेंट हे 21व्या शतकातल्या दुसऱ्या चतुर्थकातलं अत्यंत महत्त्वाचं आणि प्रभावी डॉक्युमेंट ठरणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. धन्यवाद.